असू देत किंवा बालकं असू देत यांना सुद्धा यातून त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात। आणि सध्या आपण बघतोय चिंतामणी चिंचपोकळीचा चिंतामणी सुद्धा आता विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात आहे आणि चिंतामणीचं सुद्धा अगदी काही क्षणात विसर्जन होणार आहे। त्यामुळे लालबागचा राजा या गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे। ती मिरवणूक सध्या सुरूच आहे, परंतु इतरही सार्वजनिक गणेश मंडळ सध्या इथे आहेत आणि चिंचपोकळीचा चिंतामणी हा सुद्धा विसर्जनाच्या अतिशय अंतिम टप्प्यात आता दाखल झालेला आहे। हे कोळी बांधव सुद्धा कोळी बांधव असू देत किंवा बाकीचे सुद्धा कार्यकर्ते असू देत, हे सगळे गणेशोत्सवाच्या ह्या शेवटच्या टप्प्यात तेवढ्याच उत्साहानं तरी सुद्धा साश्रू नयनांनी आता काहीच क्षणात चिंतामणीला सुद्धा निरोप देतील। भव्य दिव्य गणेश मूर्ती हे मुंबईतील गणेशोत्सवाचं एक वेगळं आकर्षण असतं, एक विशेषता असते आणि ह्या भव्य दिव्य अशा गणेश मूर्ती सुरक्षितपणे समुद्रात विसर्जित करणं हे सगळ्यांसमोरच खरं तर मोठं आव्हान असतं। परंतु ह्या मिरवणुकीला कुठेही गालबोट लागू नये आणि अतिशय सुरक्षित पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं ह्या गणेश मूर्ती विसर्जित व्हाव्यात यासाठी सगळ्यांचा प्रयत्न असतो। सध्या गिरगाव चौपाटीवर ह्या होळ्या आणि हे कोळी बांधव त्याचबरोबर गणेश भक्त सुद्धा प्रचंड संख्येने इथे एकवटलेले आहेत आणि चिंचपोकळीचा चिंतामणी हा सुद्धा आता समुद्राच्या दिशेने निघालेला आहे आणि अगदी काही क्षणात तो आता विसर्जित होईल। 10 दिवस ज्या गणरायाची आपण एवढी मनोभावे पूजा करतो, किंबहुना 10 दिवसांच्या आधीपासूनच आपण ज्याची आतुरतेने वाट बघत असतो, तो गणपती बाप्पा गणेश चतुर्थीला आपल्या सर्वांमध्ये येतो। निराकार अशी असणारी ही शक्ती कुठेतरी सगुण साकार होते। ह्या मूर्तीच्या माध्यमातून प्रत्यक्षात देव आपल्यामध्ये काही 10 दिवसांसाठी आहे अशी भावना एकूणच भक्तांमध्ये तयार होते आणि एवढ्या मनोभावे पूजा केल्यानंतर आणि एकसाथ ही दोन दृश्य आपण आता स्क्रीनवर बघतोय। लालबागचा राजाचं विसर्जन सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे आणि त्याचबरोबर चिंचपोकळीचा चिंतामणी सुद्धा आता अगदी काही क्षणात तो कुठेतरी समुद्रात विसर्जित होईल आणि सध्या लालबागच्या राजाच्या मूर्तीवरील आभूषणं काढलेली आहेत। ह्या लालबागच्या राजाची आरती सुद्धा काही वेळात पार पडणार आहे आणि त्यानंतर ह्या दोन्ही मोठमोठ्या भव्य दिव्य अशा गणेश मूर्ती समुद्रात विसर्जित होणार आहेत।